नमस्कार मंडळी, मी पायल. आपलं पायल्स वर्ल्ड या यूट्यूब चॅनलवर आपलं मनापासून स्वागत आहे. आज आहे माझ्या मोठ्या मुलाचा बड्डे, रिषभचा बड्डे. तर हॅपी बड्डे रिषभ. कारण रिषभ खूप आज खुश आहे, कारण रिषभचा बड्डेला त्याला नवीन नवीन गिफ्ट मिळणार आहेत. त्यामुळं मग आज खूपच खुश आहे. तर पहिल्यांदा आम्ही त्याचं औक्षण करून घेणार आहे. मी, सर, काकी, आत्या मिळून सर्वजण करून घेऊ. आम्ही काही डेकोरेशन चेंज केलं नाही, कारण एवढा वेळ नव्हता आणि बोरनान आणि बड्डे एकत्र होता. त्यामुळे मग नाही बदललं. फक्त हॅपी बड्डेची पट्टी लावली आम्ही नुसती. आता बड्डेचं सेलिब्रेशन चालू आहे. तो केक कट करत आहे. तर ते तिघं मिळून करत आहेत. श्री धावत होता, त्यामुळे त्याने पकडून ठेवला आहे श्रीला, की जेणेकरून तो पळू नये. त्याला श्रीजवळ पाहिजे होता बड्डे करताना, त्यामुळे त्यांनी पकडला आहे. श्रीही गपचूप उभारला आहे. आता केक कट करून झाला आहे. सर्वजण मिळून आम्ही त्याला केक खाऊ घालू. आत्यानी खाऊ घातला, त्याच्या आंटीने आणि काकानेही खाऊ घातला. नंतर आम्ही दोघांनी मिळून त्याला केक खाऊ घातला. श्रीलाही खाऊ घालायचा होता त्याला केक. फोटो काढताना त्याच्या तोंडात जात नव्हता. त्यानंतर आम्ही धावत पळत गेलो आमच्या नातेवाईकांच्या घरी. तर त्यांच्या घरी होती वास्तुशांती. तर खूप लेट झालं होतं, 11 वाजून गेल्या होत्या. तर आम्ही पहिल्यांदा गिफ्ट देऊन घेतलं. नंतर मग आम्ही पूजेकडे आलो. पूजा खूप छान मांडलेली होती आणि त्या ताईंचं नाव पण पूजाच होतं. तर पूजेच्या पाया पडत आहेत सर, पाया पडून घेतील. रिषभही गेला आहे. इथे हवन केलं आहे. तर पूजेची मांडणी खरंच खूप छान केली होती त्यांनी. नंतर मीही पाया पडून घेतलं. तरी येताना आम्हाला काय मिळालं तर बघा, हे रिटर्न गिफ्ट. आजकाल साडी ब्लाऊज देतात, पण साडी ब्लाऊज वापरत नाही कोणी. त्यामुळं ही आयडिया मला खरंच खूप छान वाटली आणि याची क्वालिटी पण छान होती. तर मी तुम्हाला दाखवते दुसऱ्या दिवशीचं. तर दुसऱ्या दिवशी आम्ही सेलिब्रेट केला आमच्या क्लासचा निरोप समारंभ 10वीचा. तर 10वीचा निरोप समारंभ होता, त्यामुळं आम्ही एका हॉटेलमध्ये गेलो. मुलांना अल्प उपहार द्यायचा होता. तर त्यासाठी आम्ही ठरवलं की मुलांना मिसळ द्यायची. तर ही थोरात मिसळ ही क्लासच्या जवळ होती, म्हणजे जवळ आहे हे क्लासपासून हॉटेल. तर त्यामुळं आम्ही येथे गेलो. खरंच खूप छान आहे इथली हॉटेलमधली मिसळ. कारण याच्या अगोदर मुलांना घेऊन जाण्याच्या अगोदर आम्ही स्वतः येथे जाऊन आलो आहे. त्यामुळं मग आम्हाला माहिती आहे. आता आम्ही मुलं सर्व घेऊन या हॉटेलमध्ये गेलो. अगोदर आम्ही सर्वजण क्लासमध्ये एकत्र आलो, त्यानंतर मग आम्ही हॉटेलला मुलं घेऊन आलो. तर इथे सर्वांची बसण्याची व्यवस्थित सोय केलेली होती. आणि ही आहे मिसळ. तर तुम्हाला कशी वाटते बघून तेही सांगा. मुलं एन्जॉय करत आहेत मिसळ खूप टेस्टी आहे. सगळ्यांच्या आवडीनुसार त्याचे रस्से बनवले आहेत. मुलं खूप एन्जॉय केलं मुलांनी. आणि खूप दिवसांनी त्यांना आता अभ्यासातून एक दिवस म्हणून एन्जॉय करायचा होता. सेंडअपला खूप एन्जॉय करण्यासारखं असतं, कारण 10वीच्या जीवनातील हे क्षण नंतर आपल्याला पुढील आयुष्यात कधीच अनुभवायला मिळत नाहीत. त्यामुळं खरंच खूप छान असतात ते शाळेचे दिवस. तर अशी आहे मिसळ, मी तुम्हाला दाखवते. श्री इथेच थांबला आहे. श्रीला पण खायची मिसळ. रिषभ, श्री आणि शिवांश तिघंही आहेत. तर हात लावून बघते गरम आहे का श्री. तर सर्वांना मिसळ दिली आहे. आता खाण्यास सुरुवात केली आहे. आम्हीही खाऊन घेतली. नंतर आम्ही आलो क्लासवर आल्यानंतर आम्ही 10वीचा निरोप समारंभ ठेवला आहे. त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांनी अगोदर मनोगत व्यक्त केलं. त्यांच्यानंतर सरांना चान्स दिला. तर सरांनी खूप मोठं मुलांना मार्गदर्शन केलं, कारण ते महत्त्वाचं होतं. 10वीचा निरोप समारंभामध्ये मुलांनी जर अभ्यास नाही केला तर त्याचं महत्त्व त्यांना कळण्यासाठी हे मार्गदर्शन खरंच खूप महत्त्वाचं होतं. त्यामुळं सरांनी उत्तमरित्या मार्गदर्शन केलं आहे.
की परीक्षेची वेळ गेली नाही आहे, कसा अभ्यास करावा. आता अजून परीक्षेला वेळ होता, त्यामुळे श्री मध्ये मध्ये करत आहे, मुलांना मारत आहे. कारण मुलं खूप त्याचं गाल खेचत होते आणि खूप लाड करत आहेत. 10वीतील पेपर कसे येतात, तुम्ही पेपरला जाताना काय प्रिपरेशन करायची, तर 10वीचे पेपर तपासताना काय चुका होऊ शकतात, सर्व माहिती त्यांना दिली गेली आहे. कारण विद्यार्थ्यांना जर ही माहिती असेल तर विद्यार्थी प्रिपेअर राहतात आणि परीक्षेला सामोरं जाताना त्यांना भीती कमी वाटते. त्यामुळे या गोष्टी विद्यार्थ्यांना सांगणे खरंच खूप महत्त्वाचे आहे. तर 10वी हे जीवनाचा पाया आहे. कारण या मार्कावरच तुम्हाला कसं कॉलेज मिळणार आहे, आपण कुठल्या डिप्लोमाला जाऊ शकतो, हे सर्व डिपेंड राहणार आहे 10वीच्या मार्कावर. आणि 10वीत पेपर कसा येणार आहेत, आपण उत्तरं कशी लिहायची, समोरचा आपल्याला कशा प्रकारे मार्किंग करतो, याची ही माहिती सरांनी खूप छान दिली आहे. आणि विद्यार्थ्यांना माहिती दिल्याशिवाय कळणार नाही. आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन हे खरंच मोलाचं गोष्ट आहे. आजकाल पालकांची ही परीक्षा मुलांबरोबर परीक्षाच असते. तर मुलांचा सेंडअप झाला, पण आमच्या आठवणीला उजाळा मिळाला. कारण आम्हालाही आमच्या 10वीचे दिवस आठवले आणि छान वाटलं की 10वीचे दिवसाची आज आठवण झाल्यानंतर आम्ही हे केलं होतं, हेही आम्ही विद्यार्थ्यांना शेअर केलं. आणि आमचा प्रयत्न होता की विद्यार्थ्यांचा हा सेंडअप त्यांच्याही आठवणीत राहावा, जसा आमच्या आठवणीत आहे तसा राहावा, त्याचा आम्ही छोटासा प्रयत्न केला. आयुष्यामध्ये स्वतः अभ्यास करणं किती महत्त्वाचं आहे त्याबद्दल ती सांगत आहे. तर तिनं 1 वर्षात जे अनुभव घेतलं त्याच्यानुसार मुलांना ती सांगत आहे की अभ्यास खरंच खूप महत्त्वाचा आहे. मुलं आजकाल ऐकत नाही, ते स्वतःचंच खरं करतात. अभ्यास करणं खरंच किती गरजेचं आहे ते आम्हाला माहीत आहे. कॉम्पिटिशन खूप आहे, एक मार्कासाठी आम्हाला झुंजावं लागतं. तसंच ती वेळ तुमच्यावर येऊ नये त्यासाठी तुम्ही स्वतःहून अभ्यास करा. सांगून कोणीही अभ्यास करत नाही. आणि जे सांगते अभ्यास करा मुलांना, त्या टीचरचा खूप राग येतो. ही गोष्ट तिनं खूप छान प्रकारे सांगितली. आणि अभ्यासाने काय काय होऊ शकतं जीवनात, मुलांचे किती बदल येऊ शकतात, तुम्ही कुठे आहात आणि कुठे जाऊ शकतात, याचंही विश्लेषण तिनं खूप छान प्रकारे केलं. एक टीचर म्हणून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणं हे आज गरजेचं होतं. तर यांच्यामुळे आमच्या आठवणी खूपच उजाळा मिळाला. तर आम्हालाही खूप छान वाटलं. आणि खूप मस्त आज साड्या घालून आल्या होत्या मुली, तर त्यांना पाहून आम्हाला खूप आनंद वाटला आणि त्यांनीही खूप एन्जॉय केला. सेंडऑफ हा खरंच म्हणजे लक्षात राहण्याजोगा अशी गोष्ट आहे, क्लासचा असो किंवा शाळेचा. त्यानंतर मी बोलत आहे, तुम्ही अभ्यास कसा करावा, तर परीक्षा किती दिवस आली, कसं मॅनेजमेंट जुळवावं, ह्याबद्दल मीही थोडंसं त्यांना सांगितलं, जेणेकरून मुलांना परीक्षा ही अवघड वाटू नये, सोपी वाटावी. त्यासाठी मी थोडंसं सांगितलं. याच्यात श्री मध्ये मध्ये करतोय, तर नंतर मी त्याला उचलून घेतलं. तर मी मुलींना सांगते, तुम्ही नाही अभ्यास केला तर लग्न केल्यानंतर तुम्हाला फक्त मुलंच सांभाळावं लागणार आहेत. आणि मुलं किती त्रास देतात याचं उदाहरणही मी त्यांना समोर दिलं. तर त्यांनाही खूप हसू आलं. हसण्याचा विषयच होता तसा की सिरियसपणा मुलामध्ये यावा, त्यासाठी मी थोडंसं सरांनी शीतलनी दिल्यामुळं जरा वातावरण सिरियस झालं होतं, मार्गदर्शन केल्यामुळं जरा त्यामुळं मी हसवण्याचा थोडासा प्रयत्न केला. त्यामुळं मुलांनाही छान वाटलं आणि आम्हालाही छान वाटलं. तर खूप दिवस आज खूप छान होता हा निरोप समारंभाचा. आम्हीही खूप एन्जॉय केलं. तर आमच्या क्लासचं नाव आहे श्रीराम क्लासेस. लक्ष्मण सरांचे श्रीराम क्लासेस. हे दोघं भाऊ आहेत, सख्खे भाऊ आहेत. तर राम सर मोठे सर आणि लक्ष्मण सर छोटे सर. तर ह्या दोघांनी मिळून क्लास काढला. तर आमच्या क्लास कसा वाटला तुम्हाला, हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.